अगोदर तुम्ही उमेदवार उभे डिक्लेअर करा आमच्या ताईच्या विरुद्ध, नंतर पुढची काय म्हणतोय डिक्लेअर तर दादा करतीलच ना. अहो राष्ट्रीय नेता आहे आज आदरणीय दादा, त्याचं म्हणतायत उमेदवार कोण आहे ते सांगा. सांगतील ना, राष्ट्रीय नेते सांगतील ना. सर्वसामान्य यांचा उमेदवार कोण आहे आम्ही तरी छाना बोला. आम्हाला माहित असायला नसायला अख्ख्या जगाला माहिती आहे बारामतीत कोण उमेदवार असणार, अख्ख्या बारक्या पोरांना माहिती आहे. या कार्यकर्त्यांनी सुद्धा दिल्लीला जाऊन अदृश्य शक्तीला कानात जाऊन विचारावं की आम्हाला उमेदवार कोण देणार आहे. आम्ही छाती ठोकून सांगतो ताईच येणार आहे. आदरणीय दादांनी पक्षातल्या कार्यकर्त्यांना ताकद दिली, पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं. आज पक्ष खऱ्या अर्थाने पुढे न्यायचं काम कुणी केलं? अजित पवारांनी केलं. आज ही मान्य करा ना, विकासाच्या जोरावरच तुम्ही बोलताय ना. आज दादांनी विकास केलेला, त्याच्यामुळे आज विकासाच्या बाजूने आम्ही बोलतोय. त्यांना संधी कोणी दिली? पहिल्यांदा खासदारकीला निवडायला तिकीट पण त्यांनीच दिलं. अख्ख्या महाराष्ट्राची धुरा त्यांच्या हातात दिली होती. पण आज 6 महिन्याच्यात काय चमत्कार झाला की बाबा त्यांना हे अदृश्य शक्ती त्यांच्या मागे लागली आणि त्यांनी समजलं बाबा ना आता हा विकास तेच करू शकतात. काय झालं? ह्याच्या आधी काय होता विषय? आज बारामतीमध्ये रविवारी सभा केली गदी मला दादांनी, व्यापाऱ्यांचं सगळं बोलवलं होतं. त्यांनी डायरेक्ट दम दिलता, जर विरोधात कोण गेलं विकास कामं सगळी बंद पाडतात. मी बांधील नाही कोणाचा, जिथं कोणाला उभा करेल तिथं मीच असेल. हा म्हणजे काय दमदाटीच झाली ना. आणि त्या आलेवर कुणामुळं? साहेबांमुळं. हात दिला कुणी? साहेबांनी. ढकललं कुणाला? साहेबांना. प्रत्येक गोष्टीला किती राजीनामे दिले त्यांनी. साहेबांनी एक राजीनामा दिलता तर त्यांनी एवढं केलं, किती राजीनामा दिलते. आणि बारामती फक्त साहेबांची ताईंची. तुमचे गुरु कोण होते? तुमचा विठोबा कोण होता? पंढरीचा विठोबा कोण होता? मग आज त्या विठोबाचं काहीच नाही. काहीच नाही, विठोबाच नाही राहिला का? तुम्हीच झाले का विठोबा आता? म्हणजे कालपर्यंत तुमचे विठोबा, आज ते विठोबा नाही राहिले, तुम्ही विठोबा झाला. आता विकास तर साहेबांनी तुम्हाला पुढे आणलं, साहेबांनी साथ दिली, साहेबांनी पद दिलं. साहेब सोडून साहेब वाजा करून तुम्ही पवार आहेत का? साहेब वाजा करा, शरद पवार नाव वाजा करा, पवार आहेत का? सोपा विषय ना. अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊयात. काय सांगाल? खरं तर तुमच्या बाजूने निकाल लागलेला आहे, हा निकाल तुम्हाला अपेक्षित होता का? निश्चितपणाने काल जो निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा अतिशय महत्वाचा निकाल दिलेला आहे. कारण काम करणाऱ्या नेत्याला आणि काम करणाऱ्या व्यक्तीलाच तो निकाल दिला जातो. बहुमत आदरणीय अजितदादा पवार साहेबा यांच्याकडे असल्यामुळं जो निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे तो निवडणूक आयोगाचा निकाल आम्ही तो मान्य केलेला आहे. आज वास्तविक पाहता तुम्ही बघितलं, महाराष्ट्रातल्या जनतेला ही आदरणीय अजितदादा पवार साहेबाच्या कामाच्या अनुषंगाने आज दिलेला निकाल सर्वांना मान्य झालेला आहे. तुम्ही एका बाजूला बघा की खऱ्या अर्थाने राज्याची जबाबदारी ज्यावेळेस आदरणीय अजितदादा पवार साहेबांवर ज्यावेळेस दिली त्यावेळेस या राज्याचं काय परिवर्तन झालं. बारामतीच्या विकासाच्या जोरावर आज खऱ्या अर्थाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आदरणीय अजित आनंदराव पवार साहेब यांचं काल निवडणूक आयोगाने तशा पद्धतीचा निकाल दिला आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून आज दादाकडे आपण पाहतोय. आज तुम्ही अनेक गोष्टीवर आपण चर्चा केल्यानंतर बारामतीकरांच्या प्रतिक्रिया तुम्ही घेता. आज आदरणीय दादांची कामाची पद्धत ह्या बारामतीकरांना आणि महाराष्ट्राला माहिती आहे. आज खणखणीत असणारं नाणं म्हणून दादाकडे बघितलं जातं आणि दादाचंच खणखणीत विकासाचं गाणं ही महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती कसं वाचतं. त्याच्यामुळं अधिकचं जास्त बोलणं योग्य ठरत नाही. त्याच्यामुळं कालचा झालेला जो काय निवडणूक आयोगाचा निकाल आहे हे निश्चितपणाने त्यांनी एक कुठेतरी कायद्याच्या अनुषंगानेच दिलेला निकाल आहे. त्याच्यामुळं आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदादा यांची निवड झालेली आहे. निश्चितपणाने इथून पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आदरणीय दादा आमदार खासदार किती आपले जास्त निवडून येतील याच्याकडे जास्तीचं लक्ष देतील आणि बारामतीच्या माध्यमातून आम्ही सर्व बारामतीकर म्हणून दादाच्या प्रेमापोटी नव्हे तर दादाच्या विकासाच्या जोरावर आम्ही बारामतीमध्ये देखील दादांना चांगल्या मताने म्हणण्यापेक्षा लाखाच्या पुढे लीडने आम्ही निवडून देतो. तशाच पद्धतीनं येणाऱ्या लोकसभेमध्ये देखील दादांनी सांगितल्याप्रमाणे
आमच्या विचाराचा, आपल्या विचाराचा किंवा माझ्या विचाराचा खासदार म्हणून तुम्ही निवडून द्या. आज आम्ही ह्या निमित्ताने सांगू इच्छितो, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आदरणीय अजितदादाच्या जरी राष्ट्रीय अध्यक्ष असले तरीही आम्ही फॅमिली मेंबर आहोत. अजित पवारांचे आम्ही फॅमिली मेंबर असल्यामुळं निश्चितपणाने दादाच्या विचाराच्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये बारामतीच्या विकासाच्या जोरावर आम्ही निश्चितपणाने लोकांपर्यंत जाईल आणि त्या पद्धतीने दादांना एक चांगल्या पद्धतीचा रिपोर्ट आम्ही देणार आहोत. आपल्यासोबत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत, युवा शहराध्यक्ष आहेत. काय सांगाल, खरं तर हा जो निकाल लागलेला आहे, काल केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निकाल दिला आहे तो अपेक्षित होता का, आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल? अहो नक्कीच, ह्याच्या मागं दिल्लीतली अदृश्य शक्ती आहे ना, हे तमाम जनतेने बघितलेलं आहे. कारण आज कित्येक वर्ष झालं की पवार साहेबांनी म्हणजे पक्ष कुणी उभा केला, पवार साहेबांनी उभा केला, मंत्रीपदं कुणी दिली, पवार साहेबांनी दिली, विकास असेल पवार साहेबांनी केला, म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी असतील ते पवार साहेबांनी. पण दिल्लीमधल्या अदृश्य शक्ती किती घाणारडं खालचं राजकारण करतात हे आज महाराष्ट्रातल्या जनतेने दुसऱ्यांदा बघितलेलं आहे. ह्याच्या आधी सुद्धा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसेना पक्ष, त्याच्यामध्ये सुद्धा हेच झालेलं आहे आणि आज सुद्धा तीच परिस्थिती झालेली. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, ह्याच्यामध्ये जनता मताच्या ह्याच्यातून दाखवून देणार आहे की खरंच जनता कुणाच्या पाठीशी आहे. अदृश्य शक्तीमुळे तुमचा विजय झालाय असं म्हणणं आहे. आता विरोधकाला बोलायला जागा काय असते ते बोलून जातात, परंतु तुम्ही आयोगाने निर्णय दिलेला ती तरी मान्य करा. शेवटी आज निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय ही आपण जर मान्य करणार नसाल आणि तुम्ही वेगळ्या विषयावर जर तुम्ही चर्चा करून त्याला विद्रुषपणा म्हणत असाल तर शेवटी तुम्ही काय बोलायचं काय नाही बोलायचं ते तुमचा प्रश्न आहे. शेवटी विरोधकांनी काय बोलावं काय नाही बोलावं आम्ही जे करणार आहे, आम्ही विकासाच्या जोरावर सगळं करणार आहे. विकास आमचा बारामतीकरांना माहिती आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय बाकीचं बोलायचं नाही. निवडणूक आयोगानं दिलेला हा निकाल आहे असं म्हणणं आहे त्यांचं. निवडणूक आयोग हा कुणाचा कामगार आहे हे तुम्हाला बी माहिती आहे ना, अदृश्य शक्तीचाच कामगार आहे ना. आज आपण जर आपल्या वडिलांना जर घराबाहेर काढायचं म्हणलं, त्यांनी उभा केलेलं, ते लोकांना कळते ना जनतेला की खरा पक्ष कुणाचा आहे. आणि जनतेने आता ठरवून दिलेलं आहे, आता टाकलंय बघा, जी मतदान येणाऱ्या लोकसभेला सुप्रियाताईंना एकदम मोठ्या मताधिक्याने निवडून देणार, म्हणजे निवडून देणार जनता. काय तुमचा कोण उमेदवार असेल? आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब उद्याच्या 1-2 दिवसामध्ये जी काय उमेदवार डिक्लेअर करतील, अगोदर तुम्ही उमेदवार उभे डिक्लेअर करा आमच्या ताईच्या विरुद्ध, नंतर पुढची. मी काय म्हणतोय, डिक्लेअर तर दादा करतीलच ना. अहो राष्ट्रीय नेता आहे आज आदरणीय दादा, त्याचं ते म्हणतायत उमेदवार कोण आहे ते सांगा. सांगतील ना, राष्ट्रीय नेते सांगतील ना, सर्वसामान्य यांचा उमेदवार कोण आहे आम्ही तरी छाला बोला. आम्हाला माहित असायला नसायला अख्ख्या जगाला माहिती आहे बारामतीत कोण उमेदवार असणार, अख्ख्या बारक्या पोरांना माहिती आहे. ह्या कार्यकर्त्यांनी सुद्धा दिल्लीला जाऊन अदृश्य शक्तीला कानात जाऊन विचारावं की आम्हाला उमेदवार कोण देणार आहे. आम्ही छाती ठोकून सांगतो ताईच येणार आहे. अहो ही जी बोलतात ती दादाच्या गटाचीच पहिले सगळे आहेत, त्याच्यामुळे आता गटनतट. आता शेवटी आदरणीय दादा उद्याच्या 1-2 दिवसात सांगतील की कुठला उमेदवार आहे, त्यावेळेस त्यांना कळेलच ना, त्यावेळेस कळेल ना. फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. त्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. सध्या जे राजकारण बघताय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? केंद्र आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बारामतीचे नागरिक आहात, या ठिकाणचे सर्वसामान्य मतदार आहात. निकाल हा अपेक्षितच होता, वेगळा काही लागणार नाही. शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंसोबत जो निकाल लागला तोच हा निकाल अपेक्षित होता बारामतीकरांना, म्हणजे काय तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला काय देशातल्या जनतेला काय माहितीच होतं. कारण निवडणूक आहे कुणासाठी काम करतं हे का वेगळं सांगायचं मीडियाला पण गरज नाही आणि जनतेला पण नाही. जनता हे सगळं उड्या डोळ्याने बघते. आणि पवार साहेबांचं म्हणणंच आहे, गेलेल्याचा विचार नाही करायचा, उगाव त्याला नमस्कार करायचा आणि पुढे जायचं. काय हे सगळं पूर्वनियोजित होतंय असं म्हणणं आहे? आता असं आहे, राजकारणाचा झालाय चिखल, ह्याच्यात झालाय महाभारत. आता महाभारतात कौरवांकडे नारायणी सेना होती, एवढं मोठं प्रचंड सत्ता होती. जिंकलो कोण? पांडव जिंकले. काय जिंकले?
सत्याचाच विजय नेहमी होणार आहे, होतच राहणार आहे आणि शरद पवार श्रीकृष्ण भूमिकेत असणार आहे. बोला की अहो कुणी किती विरोध केला, कुणी जरी विरोधात बोललं तरी शेवटी आज आयोग आहे, आज हायकोर्ट आहे, हा सगळ्या गोष्टी बघून आपण सगळ्या गोष्टीचा निकाल दिलाय ना. ह्याचा तरी सगळ्या गोष्टींना विचार केला पाहिजे, विरोधकांनी विरोध केला पाहिजे, हे आम्हाला मान्य. शेवटी विरोध केल्याशिवाय आम्ही पण पुढे जाणार नाही. शेवटी विकासाच्या बाजूने लोकसंख्या असते, विकासाच्या जोरावर माणसं बोलत असतात, ज्याचा विकासच नाही. मला ह्यांना मला एवढंच सांगायचंय, मला एवढं 6 महिन्यात असा काय विचार बदलला? काँग्रेसच्या विचारसरणाचे एकदम 95 पासून काँग्रेसच्या विचारसरणाचे होते, एकदम 6 महिन्यात एकदा काय असा काय चमत्कार झाला की बाबा विकास सोडून हा विकास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मार्फत झालेला आहे. इतके वर्ष सगळं पद वगैरे दिले त्यांच्या माध्यमातून 6 महिन्यात हा विकास झालेला नाही. ह्याला 25 वर्ष गेले तेव्हा बारामती आणि महाराष्ट्र हा विकास बघतोय. 6 महिन्यात हा विकास झाला नाही, रेकॉर्ड चेक करा. 6 महिन्यात काय चमत्कार झाला? आज त्यांनी मान्य केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनंच विकास केलाय, म्हणजे आमच्या दादानीच केला ना. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष अजितदादा आहेत ना, त्यांनी मान्य केलं की आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जर कुणी जर पुढे न्यायचं काम केलं असेल, आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे. आदरणीय दादांनी पक्षातल्या कार्यकर्त्यांना ताकद दिली, पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं. आज पक्ष खऱ्या अर्थाने पुढे न्यायचं काम कुणी केलं? अजित पवारांनी केलं. आज हे मान्य करा ना, विकासाच्या जोरावरच तुम्ही बोलताय ना. आज दादांनी विकास केलेला, त्याच्यामुळे आज विकासाच्या बाजूने आम्ही बोलतोय. त्यांना संधी कोणी दिली? पहिल्यांदा खासदारकीला निवडायला तिकीट पण त्यांनीच दिलं. अख्ख्या महाराष्ट्राची धुरा त्यांच्या हातात दिली होती. पण आज 6 महिन्याचा काय चमत्कार झाला की बाबा त्यांना हे अदृश्य शक्ती त्यांच्या मागे लागली आणि त्यांनी समजलं बाबा ना आता हा विकास तेच करू शकतात. काय झालं? ह्याच्या आधी काय होता विषय? 70,000 एवढंच होतं, स्वतःचा पक्ष काढायचा होता. आता हे विकास कामाचं सांगताय, विकास कामाचं सांगताय तुम्ही. आज बारामतीमध्ये रविवारी सभा केली ती गदिमाला दादांनी, व्यापाऱ्यांचं सगळं बोलवलं होतं, त्यांनी डायरेक्ट दम दिलता. जर विरोधात कोण गेलं विकास कामं सगळी बंद पाडतील, मी बांधील नाही कोणाचा, जिथं कोणाला उभा करेल तिथं मीच असेल. म्हणजे काय दमदाटीच झाली ना. आणि त्या आलेवर कुणामुळं? साहेबांमुळं. हात दिला कुणी? साहेबांनी. ढकललं कुणाला? साहेबांना. प्रत्येक गोष्टीला किती राजीनामे दिले त्यांनी. साहेबांनी एक राजीनामा दिलता तर त्यांनी एवढं केलं, किती राजीनामा दिलते. आणि बारामती फक्त साहेबांची ताईंची. अजितदादा दमदाटी करतायत असं म्हणणं आहे. कालपर्यंत तुमचे गुरु कोण होते? तुमचा विठोबा कोण होता? पंढरीचा विठोबा कोण होता? मग आज त्या विठोबाचं काहीच नाही काय? काहीच नाही, विठोबाच नाही राहिला का? तुम्हीच झाले का विठोबा आता? म्हणजे कालपर्यंत तुमचे विठोबा, आज ते विठोबा नाही राहिले, तुम्ही विठोबा झाला. आता विकास तर साहेबांनीच तुम्हाला पुढे आणलं, साहेबांनी साथ दिली, साहेबांनी पद दिलं. साहेब सोडून साहेब वाजा करून तू पवार आहेत का? साहेब वाजा करा, शरद पवार नाव वाजा करा, पवार आहेत का? सोपा विषय ना. बाकी कुणी काही सांगायची गरज नाही, कुणी भविष्य करायची गरज नाही. शरद पवार मुळे तुम्हाला ताकद मिळाली, त्या ताकदीने तुम्ही विकास केला. तुम्ही कष्ट केलं, 100% कष्ट केलं, पहाटेपासून संध्याकाळ. पण ताकद कुणाची होती? मार्गदर्शन कुणाचं होतं? तुमचा विठोबा कोण होता? आणि कालपर्यंत हा विषय होता. आज असं काय घडलं की विठोबाच नाही राहिला? असं काय घडलंय? काय घडलंय? आता त्यांनाच माहिती आहे, आता कोण विठोबा आणि कोण पांडुरंग. अहो ह्यांना विकासच माहित नाही का? ह्यांनी विकासाचं बोलावं ना जरा, की दादांनी विकास काय केलाय, काय नाही केलं. शेवटी आई वडिलांनी जन्म दिला म्हणजे कर्म दिलेलं नसतं ना. ह्याचा तरी विचार केला पाहिजे का नाही? का तुम्ही बाकीच्याच गोष्टीवर बोलणार का? तुम्ही आज मला सांगा, 20 वर्षात काय आदरणीय ताईंचा आम्हाला आदर आहे. 20 वर्षात तुम्हाला खासदारांचे फोन आले का? नाही आले. मग तुम्हाला 4 दिवसात का फोन करायचे सुचते? ते नाही तुम्ही बोलणार का? विकासाच्या जोरावर जरा बोला. दादांनी काय केलंय? पहाटे उठून रात्रीपर्यंत काम करणारा नेता आहे, ह्याचा विचार तुम्ही केलाय का? आमच्या खासदारांचं तुम्ही फेसबुक बघा. आज वाड्या पाड्या वस्त्या आज सगळीकडे 5 वर्ष असतील, 10 वर्ष असतील, आमच्या ताई या एकदम बिंगरी पाहायला लावल्यागत पळत असतात. असलं म्हणजे ही संसद रत्न 9 वेळा झालेले, 9 वेळा. हे काय कुणाचे जीवावर नाही झालं, स्वतःच्या हिमतीवर आमच्या ताईंनी 9 वेळा संसद रत्न पुरस्कार घेतलेला आहे. एवढं ध्यानात ठेवायचं. अख्खा महाराष्ट्र बघतो की ताई असेंब्लीमध्ये प्रत्येक समाजाचे विषय किती चांगल्या पद्धतीने मांडतात. कोणी केला विकास बारामतीचा? आता मी एका खेडेगावातून आलेलो आहे. आमच्या गावात थोडा विकास झालेला दिसतोय.
विद्याप्रतिष्ठानसारखी शिक्षण संस्था आहे, पण गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना तिथे ऍडमिशन मिळालं जात नाही, की जेणेकरून जे धनाकडे लोक आहेत त्यांनाच आरक्षण मिळालं जातं. आणि विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अख्ख्या महाराष्ट्राचं जे नेतृत्व करतात ते खासदार कृषी मंत्री राहिलेले माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमच्या ताई सुप्रियाताई सुळे या महिलांचे इतके प्रश्न सोडवत आहेत. तळागाळात पोहोचून ताईंना आज 6 वेळा विकास रत्न पुरस्कार मिळाला आहे, सांसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. तर कशाच्या जोरावरती? ते त्यांच्या कार्याच्या जोरावरतीच. आणि बघायला गेलं तर आज वाड्या वस्त्यावर जरी विकास होत असेल तर घरात जर वडील असेल, वडिलांनंतर वडील मुलाला शिकवतात की अरे असं करायचंय तसं करायचंय, तसं आमच्या पवार साहेबांनी दादांना सांगितलं आणि दादांनी त्याच्या माध्यमातून विकास केला. खरा विकास हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून झाला. पण राष्ट्रवादीचे जनक उद्धारक कोण असतील पूर्ण भारतात तर पवार साहेब, एकमेव पवार साहेब. विकास शरद पवारांनी केला म्हणतात. अहो ते दादांनी केला म्हणतात, ते मान्य करतात की दादांनी केला विकास. आज मला सांगा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विकास झाला ही बारामतीकर तर मान्य करतात. मग मला एक सांगा, विकासाच्या जोरावर सगळ्या गोष्टी चालल्यात ना. आज यांनी सांगितलं 2 मिनिटं मला बोलू द्या, मला 2 मिनिटं बोलू द्या, हो मला बोलू द्या. तुम्ही बोललाय की आता आज तुम्ही सांगताय की ताई वाड्या वस्तीमध्ये जाऊन भेटीगाठी घेतायत. अहो तुम्ही सर्वसामान्य जनता दरबारात बारामतीत येतील, दादा त्याचे प्रश्न सोडतात. मग ताईंना आतापर्यंत जनता दरबार किती घेतले यांना विचारा ना. जनता दरबार ताईंनी घेतले किती? एवढा सगळा विश्वास साहेबांवरती आहे. साहेब म्हणजे उसळलेला कितीही समुद्र मोठा असला तर साहेब खडक आहेत, खडक. आणि खडकात एवढी ताकद असती, किती उसळून समुद्र आला तर त्याला मार्ग देऊन वळवायची ताकद ही फक्त खडकात आहे. आणि सामान्य नागरिकातून जे निर्माण झाले असे आमचे, त्यांना मी भारतरत्न पुरस्कार मिळावा ही माझी मनापासून इच्छा आहे. आमच्या पवार साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळावा. कारण एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आज कितीतरी वरच्या लेवलला कितीतरी पदं बघून आज गोरगरिबांची जाणीव आहे. माझ्या गावात एक 2006चा किस्सा सांगतो. 2006ला शरद पवार साहेब आमच्या गावातून चालले होते मारुतीचं दर्शन घ्यायला. तर आमच्या गावातलं 1993चा 9 लाखे मनाचे महादेव चौधर ह्या माणसाने पवार साहेबांचा हात धरला होता आणि म्हणले साहेब पाणी प्यायला चला. साहेब गाडीतनं उतरले, त्यांच्या बॉडीगार्डला सांगितलं तुम्ही शांत राहा, हे महादेव चौधर आहेत, हे 9 लाख आहेत. यांनी त्या काळात मला 42 एकरचा गट दिलेला आहे. आज त्या जागेवरती विद्याप्रतिष्ठान स्थापन आहे. शरद पवार साहेबांचं एवढं व्यक्तिमत्व जबरदस्त आहे, कुठल्या गावात आले तर प्रत्येक माणूस त्यांच्या ओळखीचा आहे. पण आज मी पाहतो जरी दादांनी विकास केलेला असेल तर दादांना इतका गराडा असतो की दादांना कोणाला बोलायला वेळ नसतो. मग जर कोणी अर्ज केला तर त्याच कामाचं बघितलं जातं. दादा सगळ्यांना वेळ देत आहेत, चुकीचं सांगून उपयोग होत नाही. दादांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपली विकास कामं जर सांगायची असताना दादापर्यंत पोचाय पाहिजे, कोण अडवत नाही. दादांना बारामतीकरांना दादा पण पाहिजे, सुप्रियाताई बी पाहिजे. बारामतीकरांचं ठरलंय, केंद्रात ताई ठरलंय, बाकी काहीच विषय नाही. मान्य आहे, त्यांना मान्य आहे अजित दादा. अहो दादांशिवाय पर्याय नाही. किती जरी काय केलं ना, शेवटी दादानंतर इथं कोण विकास करणार आणि आता मिळणार नाही. हे सगळ्या बारामतीला आणि तालुक्याला. जयंत पाटलांचं तुम्हाला एक उदाहरण देतो. मागच्या मतदानाच्या वेळेस बरेच लोक पळत होते इकडं तिकडं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं अ गेला तर ब आहे आणि ब गेला तर क आहे आणि क गेला तर ड आहे. ह्या सगळ्यांना बांधणारा कोण असेल तर एकमेव जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब. आज जो शरद पवार यांनी पक्ष उभा केला होता तो अजित पवारांकडे गेलाय, म्हणजे चिन्हासह. ह्याचे खूप मला एक बारामतीकर म्हणून खूप खंत वाटते की हे असं विचारांचं देवाणघेवाण न करता असं राजकारण का होतंय. निर्वाचन आयोगाने हा निर्णय कसा घेतला ही तिथं विचार व्हायला पाहिजे होता की अरे पक्ष स्थापन करणारा कोण आहे, आनंद घेणारे कोण आहेत. बघितलं आपण शिवसेनेचं पण तेच झालं. आज त्यांचं अपात्रतेचा विषय किती लांबणीवर टाकत चाललंय. राहुल नार्वेकर साहेब मुद्दाम काय पण निर्णय दिला जात. ज्या वेळेस अपात्र आमदार ह्यांचा निर्णय होता तर त्यांनी सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदेची. अरे निर्णय काय, अपात्र ठरवायचे आहेत का निर्णय द्यायचा शिवसेना कोणाची, शिवसेना उद्धवची का शिवसेना एकनाथ शिंदेची. हा निर्णय नव्हता. निर्णय होता आमदार अपात्रचा, 16 आमदार अपात्रचा निर्णय होता. पण निर्वाचन आयोग राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला की शिवसेना एकनाथ शिंदेची. अरे निर्णय काय द्यायचा आहे, अपात्र ठरवायचंय का शिवसेना कोणाची हे सांगायचं. हेच सगळं चुकीचं चाललंय पूर्णपणे. एक अद्भुत शक्ती साहेब सांगतायत, अद्भुत शक्ती आहे ते त्याच्याच जोरावर चाललंय. हे सगळे खेळणे बावली होऊन बसले. खरं तर शरद पवार हे राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत. त्यांनी हा पक्ष मोठा केलाय, मात्र हा पक्ष आज त्यांच्याकडे नाहीये, चिन्ह त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे लोकांपर्यंत जाण्याचं तुमच्या समोर आव्हान असेल. अहो एकच नाव बास झालं लोकांपर्यंत जायला. एकच पाहिजे शरद पवार साहेब, एक चेहरा, एकच नाव शरद पवार साहेब.
पक्ष चिन्ह कुठलं का मिळू द्या, काही असू द्या, एक चेहरा दिसला ना शरद पवार साहेब, सगळं कायापालट होणार म्हणजे होणार. पवार साहेब आणि बारामती हे काही नवीन नाहीये. पवार साहेब म्हणतील तेच तोरण आणि पवार साहेब म्हणतील तेच धोरण हे बारामतीकरांनी आजच असले. ह्या वेळेस पण सुप्रियाताईंचे वेळेस ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेस सुप्रियाताई सुळे मागच्या वेळेसपेक्षा जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील. आणि ह्या वेळेस पण पवार साहेबांना एकच शेवटची सभा घ्यायला लागणार आहे, ते पण विजयी सभा घ्यावी लागणार आहे. ह्यामध्ये अजिबात दुमत असायचं कारण आहे. दरवेळेस पवार साहेब बारामती फक्त एकच शेवटची सभा घेतात, ह्या वेळेस पण ते विजयी सभा घेतील सुप्रिया सुळेंसाठी. तुम्ही जाणते आहात, काय वाटतं सध्याच्या राजकारणावर? सध्याचं राजकारण इतकं घाणेरडं झालेलं आहे की निवडणूक आयोग, सीबीआय, इन्कम टॅक्स हे रेट टाकून, भीती दाखवून काही लोक तिकडे गेल्यात त्यांच्या अडचणीमुळं, आणि त्यातून निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे, जो शिवसेनेचा निकाल दिलाय त्याच पद्धतीचा हा निकाल आहे. आणि बारामती अशी आहे की ती कोणाला सापडलेली नाही. सुप्रिया सुळे अत्यंत गेल्या वेळेसपेक्षा जास्त लीडने निवडून येतील. फक्त पवार साहेब नाही आले तरी बारामती कार्यकर्ते इतके सक्षम आहे की पवार साहेबांना सोडणार नाही. पवार साहेब हे बारामतीचं राजकारण आहे. पवार साहेबांनी बारामती घडवलेली, आयत्या पिठावर उघड्या वाढल्या नाही, स्वतःच्या हिमतीवर त्यांनी बारामती घडवलेली. याच्या अगोदर आम्ही जे निवडून देत होतो, बाहेरचे उमेदवार देत होतो, मालतीबाई शिरोळे, पवार साहेबांमुळे आम्हाला बारामतीला आमदार मिळले आणि त्यामुळे बारामतीचा विकास झालाय. आज MIDC वगैरे, एअरपोर्ट, मेडिकल कॉलेज, जे बी सेंट्रल गव्हर्नमेंटचे, आज रेल्वे, ह्या सगळ्या जे माध्यम जे आलंय बारामतीत ते पवार साहेब आणि सुप्रिया ताईंमुळे आलेलं आहे. कुणी स्वतःचा विकास स्वतःने केलेला नाही. ते स्वतः ईडीमुळे अडचणीत आल्यामुळं ते बाहेर गेले आणि त्यांनी शासनाच्या मदतीने निवडणूक आयोगावर प्रेशर टाकून शिवसेनेचा जसा निकाल घेतला त्याच पद्धतीचा हा निकाल आहे. आणि बारामतीकरांना पूर्ण माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. फक्त पवार साहेबांचा फोटो बघितला तर देशात सुद्धा मतदान होईल आणि बारामतीचा तर प्रश्नच नाही. पवार साहेब अत्यंत शेवटच्या क्षणी जरी आले तर बारामतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा रात्रंदिवस काम करून सुप्रिया सुळेला गेल्या वेळेसपेक्षा जास्त मताधिकारी निवडून आणतील. आणि पवार साहेब हाच एक पक्ष आहे. पवार साहेब चिन्ह कुठलंही मिळो, पवार साहेबाचा फोटो दिसला की मतदान होतं. आणि बारामती आजपर्यंत कोणालाही सापडलेलं नाही. मोदी जरी आले तर जास्त मतांनी निवडून येईल. मोदींचं आम्ही स्वागत करू इथे यासाठी. खरं तर बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? कारण हे पवार कुटुंब आणि बारामती हे नातं खूप जुनं आहे, मात्र त्याच कुटुंबामध्ये आज अंतर पडत आहे. पक्ष वरून वाद सुरू आहेत. आज तो पक्ष अजित पवारांकडे गेलाय. त्यांच्या कुटुंबातले वाद माहीत नाहीत, पण राजकीय वाद हे जरूर आहेत. आणि बारामती पवार साहेबांमुळे आहेत. आता कुटुंबातले वाद ज्यावेळेस समोर येतील त्यावेळेस बघू. अजून कुटुंबात वाद नाहीत, हे राजकीय वाद आहेत. हर्षदा, या सर्व बारामतीकरांच्या प्रतिक्रिया आहेत. आरोप प्रत्यारोप होत असतात. कोणी शरद पवार यांची बाजू घेते तर कोणी अजित पवार यांची बाजू घेते. त्यामुळं अजित पवार आणि शरद पवार हे राज्याचंच नव्हे तर पूर्ण देशाचं राजकारणाचं याकडे लक्ष असणार आहे. त्यामुळं आगामी काळात कोण सरस ठरतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.